नमस्कार मित्रांनो, वेलकम टू चार्ट गॅलरी बाय मंगेश. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 10 डेप्थ फ्री स्टॉक पाहणार आहोत. मिड कॅप सेक्टरचे स्टॉक आहेत. मिड कॅप सेक्टरचे स्टॉक निवडण्याचं कारण असं की जेव्हा कधी मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ करतं तेव्हा सगळ्यात पहिली जी रॅली होती ती मिड कॅप सेक्टरमध्ये होती. हायेस्ट प्रॉफिट आणि मिनिमम रिस्कचा जो रेशो असतो तो आपल्याला मिड कॅप स्टॉक मध्ये दिसून येतो. जर आपण लार्ज कॅप स्टॉक पाहिले तर लार्ज कॅप स्टॉकचे जो व्हॅल्युएशन असतं, स्टॉकची प्राइस असती ती आधीच मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळं जेव्हा मार्केट वाढतं तेव्हा आपल्याला त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या स्टॉकमध्ये तेवढी ग्रोथ दिसून येत नाही. त्याच्यामुळे आपण जर आपल्याला लॉंग टर्म साठी जर आपल्याला मॅक्सिमम रिटर्न हवे असतील तर आपले जास्तीत जास्त प्रयत्न असे असावे की ती इन्व्हेस्टमेंट आपली मिड कॅप सेक्टरमध्ये असावी, जेणेकरून जेव्हा मार्केट पॉझिटिव्ह साईडला वाढेल तेव्हा आपले मिड कॅपचे स्टॉक लार्ज कॅपच्या कम्पॅरिझन मध्ये जर आपण केलं तर मिड कॅप स्टॉक आपल्याला जास्त वाढलेले दिसतील. डेप्थ फ्री आपण ह्याच्यासाठी निवडलेत कारण की जर मिड कॅप मध्ये शेअरवरती लोन असेल, कंपनीवरती लोन असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये ग्रोथ आपल्याला दिसून येत नाही. आणि जर आपण लॉंग टर्म साठी एक विजन ठेवत असू, 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्षाचं जर आपण विजन ठेवत असू तर त्याच्यासाठी आपल्याला एक रिस्क फ्री ट्रेडिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून स्टॉक घेतल्यानंतर आपण रिलॅक्स राहू. त्याच्यासाठी आपल्याला डेप्थ फ्री कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे. तर आज जे आपण शेअर पाहणार आहोत, व्हिडिओ संपूर्ण पहा. ज्या मार्केटच्या काही लिडिंग कंपन्या आहेत ज्यांची नावं बऱ्याचदा आपण ऐकलेली असतात पण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते, असे काही स्टॉक आपण घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये आपण 10 वेगवेगळ्या सेक्टरच्या कंपन्या निवडलेल्या आहेत, जेणेकरून जरी मार्केटमध्ये आपल्याला अचानक अपसाईड किंवा अचानक डाऊनसाईड मुवमेंट पाहायला मिळाली तर आपण पॅनिक न होता आपला जो पोर्टफोलिओ आहे तो पूर्णपणे क्रॅश न होता आपण कुठेतरी स्टेबल असावं ह्याच्यासाठी आपण फार्मा सेक्टर, टुरिझम सेक्टर, ऑइल अँड गॅस सेक्टर, इलेक्ट्रिक सेक्टर किंवा फायनान्स सेक्टर अशा वेगवेगळ्या सेक्टरच्या आपण 10 कंपन्या या व्हिडिओमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत. 10 स्टॉक आहेत. 10 स्टॉकचं आपण एक बेसिक टेक्निकल आणि बेसिक फंडामेंटल पाहणार आहोत. ह्याच्यासाठी आपण खूप फास्ट पाहणार आहोत. ती मी थोडे तुम्हाला जास्त स्पीडने देईन, लक्ष देऊ नाही का, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार नाही. जर आपण मित्रांनो पहिला स्टॉक जर आपण बघितला तर कॅस्ट्रॉल इंडिया हा स्टॉक आहे. याची जर आपण प्रमोटरकडे होल्डिंग बघितली तर 51% होल्डिंग याची प्रमोटरकडे आहे, 21% होल्डिंग याची डीआयस कडे आहे, 12% होल्डिंग एफआयस कडे आहे आणि उरलेली 8 ते 10% होल्डिंग प्रमोटरकडे आहे. कुठल्याही शेअरची जेव्हा प्रमोटर्स कडे जास्त प्रमाणामध्ये होल्डिंग असते तितकाच तो स्टॉक कमी रिस्क मध्ये असतो. तर आपला फर्स्ट स्टॉक जो आहे कॅस्ट्रॉल इंडिया, ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. लुब्रिकंट कंपनी डिस्पॅच करतं. जर आपण स्टॉकची माहिती घेतली तर 51% प्रमोटर, 21% डीआयएस, 12% एफआयस, 8 ते 7% फक्त रिटेल ट्रेडरकडे आहे. ईपीएस जर आपण या स्टॉकचा बघितला तर मागील क्वार्टरपेक्षा ह्या क्वार्टरमध्ये ईपीएस डाऊन झालेला आहे. पण जर आपण लॉंग टर्म मध्ये बघितला तर एका ट्रेंड लाईनला मार्केट कंटिन्यू फॉलो करत होतं. जे कर्व मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये जे कर्व मध्ये एक बाईंग मिळाली, ही जे कर्व मध्ये बाईंग मिळाल्यानंतर साहजिकच आपल्याला एक डाऊनफॉल पाहायला मिळतो. तर सध्या स्टॉक त्या डाऊनफॉलच्या फेज मध्ये आहे. पण 146 ते 150 ची प्राइस क्रॉस केल्यानंतर हा स्टॉक आपल्याला 350 च्या रेंज मध्ये गेलेला दिसेल. आपला जो सेकंड स्टॉक आहे तो लाल पॅथॉलॉजी लॅब आहे. फार्मा सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. हॉस्पिटल अँड मेडिकल सप्लायर, मेडिकल चेन मध्ये कंपनी काम करते. 52% होल्डिंग प्रमोटरकडे आहे, 26% एफआयस कडे आहे, डीआयएस कडे फक्त 6% होल्डिंग आहे, जे एक चांगलं आहे कारण स्टॉक डेप्थ फ्री आहे. 11% जी होल्डिंग आहे ती पब्लिकची आहे. जर स्टॉक आपण लॉंग टर्म साठी बघितला तर कंटिन्यू स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे. आता सुद्धा स्टॉक 4093 च्या प्राइसला एक 4093 ची जी प्राइस आहे या प्राइसला स्टॉक 52 वीक्स हायर प्राइस वरती आहे. इथून जर आपण बघितलं तर 5800 चं टार्गेट आपल्याला आता स्टॉक करंटली 4293 च्या जवळ ट्रेड करतोय. जर आपण ह्याच्यामध्ये व्हेरी फर्स्ट टार्गेट बघितलं तर 5800 च्या जवळचं टार्गेट आपल्याला 1 ते 1.5 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल. जर आपण थर्ड स्टॉक पाहिला मित्रांनो, थर्ड स्टॉक आहे आपला आयआरसीटीसी, ट्रॅव्हलिंग गव्हर्नमेंट ची कंपनी आहे. ट्रॅव्हलिंग अँड टुरिझम मध्ये कंपनी काम करते. जर आपण कंपनीची फंडामेंटल माहिती पाहिली तर 67% प्रमोटरकडे आहे, 12% एफआयज आहे, 8% डीआयएस आहे, 13% पब्लिक कडे आहे. जर आपण स्टॉकचं टेक्निकल पाहिलं तर या
1900 ते 1977 या झोन मध्ये कुठेतरी या स्टॉकला एक रेसिस्टन्स होता. 1977चा रेसिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर स्टॉक आता 2870 रुपयाला ट्रेड करतोय. जर आपण ईपीएस बघितला, अर्निंग पर स्टॉक बघितली, तर मागील क्वार्टरमध्ये 37चा ईपीएस होता. ह्या क्वार्टरमध्ये आपल्याला 20चा ईपीएस देतोय. 17 पॉईंटनी ईपीएस डाऊन झालेला आहे. परंतु कोरोनामुळे टुरिझम इंडस्ट्री पूर्णपणे शांत आहे, पूर्णपणे टुरिझम इंडस्ट्री बंद आहे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे ट्रॅव्हलिंग वरती याचा इफेक्ट दिसतोय. पण जसं जसं एकेका टप्प्यामध्ये लॉकडाऊन ओपन होईल, ट्रॅव्हलिंग, टुरिझम किंवा ज्या ट्रान्सपोर्टेशन आहे ते जेवढ्या प्रमाणामध्ये वाढेल, त्याच्यानंतर हा स्टॉक आपल्याला 6000च्या रेंजमध्ये 1 ते 1.5 वर्षामध्ये पाहायला भेटेल. त्याच्यानंतर मित्रांनो आपला चौथा स्टॉक आहे LNT. LNT आहे इंजिनिअरिंग वर्क करते कंपनी. इंजिनिअरिंग वर्क करते कंपनी. गेल्या 50 ते 60 वर्षापासून कंपनी इंडियामध्ये काम करते आहे. 67% होल्डिंग जर आपण बघितली तर प्रमोटरकडे आहे. हा एक खूप LNT ची जर मित्रांनो आपण होल्डिंग बघितली तर 74% होल्डिंग जी आहे ती प्रमोटरकडे आहे. 9% जी होल्डिंग आहे ती FIs कडे आहे. 7% DIs कडे आहे आणि 11% होल्डिंग पब्लिक कडे आहे. जर स्टॉकचा अर्निंग पर रेशो बघितला तर आता ईपीएस जो आहे तो 78.56% आहे. मागील क्वार्टरमध्ये जर आपण ईपीएस पाहिला तर तो 63.32 होता. म्हणजे ईपीएस 10% आपल्याला वाढलेला दिसतोय. LTTS चा जर आपण टेक्निकल ग्राफ बघितला तर ह्या एका साइडवेज ट्रेंड मध्ये स्टॉक बराच काळ होता. तिथून एक ट्रेंड लाईन बिल्डअप झाली. ट्रेंड लाईन बिल्डअप झाल्यानंतर स्टॉक अजून सुद्धा या ट्रेंड लाईनला फॉलो करतोय. 4340 ला प्राइस आहे. जर आपण ह्याचा वीकली चार्ट बघितला तर येत्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण रिट्रेसमेंट लाईन नुसार जर बघितले तर 7000 ची रेंज आपल्याला LNT मध्ये पाहायला मिळू शकते. प्रमोटरकडे 74% होल्डिंग असल्यामुळे काही प्रमाणामध्ये स्टॉक हा रिस्क फ्री आहे. जर आपण लॉंग विजन साठी ट्रेड करतोय तर आपण याला 8 ते 10 वर्षांच्या टार्गेटसाठी ट्रस्टेड स्टॉक म्हणून आपण याला घेऊ शकतोय. आपला जर मित्रांनो पाचवा स्टॉक याच्यामध्ये BEL आहे. BEL चा स्टॉक आपल्या याच्यामध्ये पाचवा आहे. फंडामेंटल जर आपण कंपनीचे बघितले तर 51% होल्डिंग प्रमोटरकडे आहे. 29 FIs आहे. 40% DIs आहे. 6% पब्लिक कडे आहे. जर आपण टेक्निकल ग्राफ बघितला तर टेक्निकली स्टॉकने इथं ह्या पॅटर्न मध्ये टेक्निकली ह्या स्टॉकने रिव्हर्सल हेड अँड शोल्डरचा पॅटर्न तयार केला होता. 125च्या प्राइसला डेली बेसिस वरती हेड अँड शोल्डरचा पॅटर्न जो झालता त्याचं टार्गेट आपल्याला इथं अचीव झालेलं दिसते. पण जर आपण लॉंग विजननी बघितलं तर आपल्याला 198 पासून 55 रुपयाचा डीप या स्टॉक मध्ये पाहायला मिळाला होता. तो जेमतेम 150 रुपयाचा होता, 150 ते 200 रुपयाचा. आता आपल्याला 198 पासून जर आपण ह्याच्यामध्ये व्हेरी फर्स्ट नेक्स्ट टार्गेट बघितलं तर आपल्याला 330 ते 350 टार्गेट येत्या 6 ते 7 महिन्यांमध्ये पाहायला भेटेल. तर फंडामेंटल गोष्टीनुसार जर बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये 51% होल्डिंग जी प्रमोटरकडे आहे ती जेमतेम कुठेतरी इनटू द बाउंड्री लाईन आहे. पण जे ईपीएस जर आपण बघितला तर 7.49 चा जो ईपीएस होता अर्निंग पर स्टॉक तो आता 8.62 झाला. म्हणजे 12 ते 13% आपल्याला ईपीएस मध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याच्यामुळं कंटिन्युअस अप ट्रेंड, कंटिन्युअस 55 पासून 198 शॉर्ट टर्म मध्ये अप ट्रेंड, हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट, ह्या झोनचा ब्रेकआउट, ह्या जर सगळ्या गोष्टी आपण एकत्रित बघितल्या तर हा स्टॉक आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये 300 रुपयाची रेंज मध्ये पाहायला भेटेल. त्याच्यानंतर जो मित्रांनो आपला 6वा स्टॉक आहे तो फायनान्शियल सेक्टर मधला आहे. NAM म्युच्युअल फंड अँड फायनान्स मध्ये काम करणारी कंपनी आहे. नाम इंडिया, याला निप्पॉन इंडिया किंवा नाम इंडिया या दोन्ही नावाने ओळखलं जातं. स्टॉकचं जर आपण टेक्निकल बघितलं तर मार्च मध्ये स्टॉक त्याच्या पीक लेवलला होता. त्याचा 52 वीक हायला होता. त्याच्यानंतर लॉकडाऊन पडल्यानंतर स्टॉक मार्केट क्रॅश झालं. लोकांनी मार्केटमधनं जे पैसे काढून घेतले त्याच्यामुळे या स्टॉकला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला. 450 रुपयाचा स्टॉक होता तो आपल्याला कुठं ना कुठं 200 रुपये म्हणजे 50% डिस्काउंट मध्ये तो आपल्याला स्टॉक भेटत होता. त्याच्यानंतर स्टॉकने कंटिन्युअस ट्रेंड लाईनला फॉलो करत स्टॉक आता अप ट्रेंड आहे. जर आपण ट्रायंगल नुसार बघितलं तर इथं कुठंतरी आपल्याला ट्रायंगल ब्रेक होताना दिसेल. जर आपण कंपनीचे फंडामेंटल बघितले तर 74% हायेस्ट जे पर्सेंटेज आहे 74% होल्डिंग प्रमोटरकडे आहे. 6% DIs कडे, 7% FIs कडे, 12% पब्लिक कडे. जर आपण FIs DIs चा जर आकडा बघितला
जर आपण ह्या स्टॉकचा FIs आणि DIs चा आकडा बघितला तर फक्त 6% आणि 7% म्हणजे FIs DIs कडे याची होल्डिंग कमी आहे. हा काही प्रमाणामध्ये एक निगेटिव्ह आपल्याला म्हणावा लागेल, परंतु प्रमोटरकडे 74% 12% रिटेल कस्टमरकडे आहे. याच्यामुळे हा स्टॉक कुठं ना कुठं टेक्निकली आणि फंडामेंटली आपल्याला काही प्रमाणात पॉझिटिव्ह दिसतो. जर आपण EPS बघितलं तर EPS आपल्याला मित्रांनो या 12 महिन्यामध्ये 6%वरतून डायरेक्ट 11% झालेला, जे कुठेतरी 90% हाईक आपल्याला EPS मध्ये झालेले मिळते. 6.78% EPS आपल्याला लास्ट इयर पाहायला मिळाला होता मार्च 2020 मध्ये. करंट इयरचा जर आपण EPS बघितलं तर 11.4% EPS या स्टॉकचा आहे. 90% ग्रोथ आपल्याला EPS मध्ये झालेली आहे. जर हा स्टॉक आपण बघितला लॉंग टर्म साठी, करंट प्राइस 419 आहे. येत्या 2 ते 3 वर्षामध्ये स्टॉक 1100 ते 1200 रुपयाच्या रेंज मध्ये आपल्याला गेलेला दिसेल. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला काहीही हरकत नाहीये. आपला जर 6वा स्टॉक बघितला तर व्हर्लपूल कंपनी आहे, साऊथ बेस कंपनी आहे. स्टॉक कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये आहे. जर आपण ह्याला लॉंग टर्म पासून पाहिलं तर 80-90 रुपयाचा स्टॉक कोरोनाच्या लॉकडाऊनच्या आधी आपल्याला एक 2200 ते 2300 रुपयाच्या प्राइस मध्ये पाहायला मिळाला होता. तिथून एक डाऊनफॉल आल्यानंतर क्विक रिस्पॉन्स या कंपनीने दिला आणि आता 2800 रुपयाचा हाय करून परत एकदा कंपनी 2183 रुपयाला ट्रेड करत आहे. जर आपण लॉंग विजन साठी बघितलं तर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कस्टमर आहेत, सर्व्हिस चांगली आहे. लॉंग विजन साठी बघितलं तर हा स्टॉक आपल्याला 6000 ते 7000च्या प्राइस मध्ये कुठेतरी ट्रेड करताना दिसेल येत्या 2 ते 3 वर्षामध्ये. कंपनीचे जर आपण फंडामेंटल बघितले तर 75% होल्डिंग प्रमोटरकडे आहे, 11% FIs कडे, 2% DIs कडे आणि 11% पब्लिक कडे आहे, रिटेल ट्रेडर कडे आहे. जर EPS बघितला मित्रांनो आपण तर 38.64 चा जो EPS होता तो काही प्रमाणामध्ये कमी होऊन 27.73 वरती आलेला आहे. EPS मध्ये आपल्याला 6 ते 7 पॉईंट डाऊन पाहायला मिळाले. पण इन फ्युचर जसे जसे मॉल्स ओपन होतील, रिटेल स्टोअर ओपन होतील, ऑनलाईन तर मार्केट चालू आहे, काही भागामध्ये डिलिव्हरी बंद आहे. मॉल्स जसे जसे ओपन होतील तशी तशी यांची सर्व्हिस अजून ग्रोथ पकडेल आणि येत्या 6 महिन्यामध्ये हा स्टॉक आपल्याला 3500 रुपयाच्या वरती दिसेल आणि 3 ते 4 वर्षामध्ये हा स्टॉक आपल्याला 6000 ते 7000च्या प्राइस रेंजमध्ये ट्रेड करताना दिसेल. याच्या नंतरचा जो मित्रांनो आपला स्टॉक आहे तो सन टीव्ही आहे. साऊथ बेस स्टॉक आहे. ह्या स्टॉकची स्पेशालिटी अशी आहे की पॉलिटिक्समध्ये होणारे जे मायनर चेंजेस आहेत त्याचा सुद्धा इफेक्ट आपल्याला ह्या स्टॉकवरती दिसतो. 101% ऑपरेट होणारा हा स्टॉक आहे. प्रमोटरकडनं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये ऑपरेटिंग होती. जसं आपण जस्ट डायल कडे बघतो किंवा डिव्हिस लॅब हे स्टॉक आपण बघतो याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेटिंग होती. तसंच आपल्याला सन टीव्ही मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेटिंग झालेली दिसते. एका चॅनलमध्ये हा स्टॉक अडकला होता. चॅनल ब्रेक झाल्यानंतर स्टॉकने 2 ते 3 पट हायर मोमेंट दिली. 1100चा टॉप करून स्टॉक एकदा 274-275च्या प्राइसला ट्रेड करत होता. तिथून स्टॉक स्लो अँड स्टडी अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट होतोय. अप ट्रेंड मध्ये कन्वर्ट होत असताना स्टॉक कुठेही स्टॉकने अचानक मुवमेंट दाखवलेली नाहीये किंवा जे कर्व वाली मुवमेंट दाखवलेली नाहीये किंवा कंटिन्युअस अप्पर सर्किट दिलेली नाहीये. ही जी मुवमेंट आहे ही एक परफेक्ट मुवमेंट आहे, जे की एकदा चॅनल ब्रेक झाला त्याच्यानंतर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये हायर लेवल पाहायला मिळतील. पण जे पॉलिटिक्स आहे त्याचा मॅक्सिमम इफेक्ट या स्टॉकवरती होतो. त्याच्यामुळे अजून 1 ते 2 वर्ष हा स्टॉक ह्याच प्राइस रेंजमध्ये आपल्याला 600 ते 800-900च्या प्राइस रेंजमध्ये दिसेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नेक्स्ट 5 वर्षासाठी जर आपण या स्टॉकला बघितलं तर 1700 ते 1800 रुपये आपल्याला हा स्टॉक देऊ शकतो. म्हणजे ऍक्च्युअल अमाऊंट पासून 3 पट ग्रोथ आपल्याला हा स्टॉक 4 ते 5 वर्षांमध्ये दाखवू शकतो. जर आपण कंपनीचे फंडामेंटल बघितले तर 75% होल्डिंग कंपनीच्या प्रमोटर्स कडे आहे. जसं आपण आधी पाहिलं की ह्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन होतं, प्राइस ऑपरेट होती. कंपनी जसं आपण अदानी स्टॉकमध्ये पाहिलं होतं की कंपनीकडनंच काही प्रमाणामध्ये प्राइस ऑपरेट झाली. सेम प्रकार आपल्याला ह्या स्टॉकमध्ये मिळतो. याच्यामुळे प्रमोटरकडे याची 75% होल्डिंग आहे. 8% FIs, 4% DIs, 13% पब्लिक. अर्निंग पर रेशो बघितला तर 36.16 ची अर्निंग आपल्याला मागील वर्षी पाहायला भेटली होती. ह्या वर्षी त्याच्यामध्ये 10% ग्रोथ झालेली आहे. 38.76% EPS या स्टॉकमध्ये आहे. त्याच्यामुळे ही एक पॉझिटिव्ह साईन आहे. आपण लॉंग टर्म साठी या स्टॉकला सिलेक्ट करू शकतो.
कोफ्रोज नावाची आपली नवी कंपनी आहे, IT सेक्टरमध्ये काम करते, फॉरेन कंपनी आहे. कंपनीकडे मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आहेत. कंपनी कोफ्रोज कंपनी ज्या कस्टमरचं काम करते तोही डेटा त्यांचा बाहेरच्या देशामध्ये जास्त यूज होतो. कंपनीकडे इंटरनॅशनल कस्टमर बेस जास्त आहे. फंडामेंटल जर कंपनीचे बघितले तर 55% प्रमोटर, 19% FI, 15% DI, 10% रिटेल ट्रेडर. तर 55%चा जो प्रमोटरचा हिस्सा आहे तो स्टॉकच्या मार्केट व्हॅल्यूनुसार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो. 71.39% कंपनीचा अर्निंग पर स्टॉक होती मागील सेक्टरमध्ये 71%. ती 71% वरतून याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6% ची ग्रोथ दिसली आणि करंट जो EPS आहे तो कंपनीचा तो 4% नी ग्रोथ होऊन सध्या 75% कंपनीचा EPS आहे. IT सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. IT सेक्टरचं जर आपण पाहिलं तर सध्या ऑनलाईनच्या ट्रेंडिंगमध्ये ऑनलाईन सेक्टरमधल्या कंपन्यांची ग्रोथ जास्त दिसून येते. कंपनीकडे फॉरेन इन्व्हेस्टर आणि फॉरेनचे क्लायंट्स जास्त असल्यामुळे आपल्याला या स्टॉकमध्ये कंटिन्यू अप ट्रेंड दिसून येतो. जर आपण लॉंग टर्म साठी जर कोफ्रोज बघितला तर आपल्याला ही जी ट्रेंड लाईन होती ही स्टॉकने अप्पर साईडला ब्रेक केलेली आहे, म्हणजे अप्पर साईडला ही मोमेंट गेलेली आहे. आत्ता स्टॉक त्याच्या 52 वीक हाय म्हणजे हिस्टॉरिकल टॉपला स्टॉक आहे. 5243 ला स्टॉक आहे. इन फ्युचर जर आपण 4 ते 5 वर्षाचं याच्यामध्ये लॉंग विजन ठेवलं तर 15,000 ते 16,000 ची प्राइस सुद्धा आपल्याला या स्टॉक मध्ये दिसू शकते. लास्ट स्टॉक जर आपण पाहिला तर सगळ्यात शेवटचा जो आपला स्टॉक आहे तो सगळ्यांच्या चर्चेतला स्टॉक आहे. बऱ्याच लोकांनी ह्याचं नाव ऐकलेलं आहे. कोविडमध्ये बऱ्याच ज्या सपोर्ट जो झाला इकॉनॉमीला झाला किंवा पेशंटला जो सपोर्ट झाला ती कंपनी आहे. फार्मा सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे Pfizer. इंडियामध्ये किंवा बाहेर देशामध्ये जो दावा केला जात होता कोरोना बद्दलचा की ज्याच्यामध्ये यांना सक्सेसफुली काही पेटंट भेटला होता, असं ह्या कंपनीने एक पेटंट सुद्धा रजिस्टर केला होता. पण त्याच्यामध्ये काही लोकांच्या टेस्टिंगमध्ये काही प्रमाणामध्ये कमी आढळून आली आणि हा पेटंट कंपनीने रजिस्टर नाही केला. पण अजून सुद्धा कंपनीचे R&D टीम आहे, रिसर्चची जी टीम आहे ती ह्या गोष्टीवरती काम करत आहे. येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये कंपनीला तो फॉर्म्युला भेटू शकतो. फॉर्म्युला भेटल्यानंतर आपल्याला या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ झालेली दिसून येईल. Pfizerचा जर आपण ग्राफ बघितला तर कंटिन्यू स्टॉक आपल्याला 1900 रुपयापासून ट्रेड करत 6000 पर्यंत आलेला दिसतो आहे. फार्मा सेक्टर कंपनी आहे. बरेच पेटंट त्यांच्या कोर्टामध्ये आहे जे रजिस्टर होणं बाकी आहेत. काही त्यांचे कोर्ट मॅटर चालू आहेत जे येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये निकाली येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे स्टॉक जो आहे तो 6000 वरतून आपल्याला 20 ते 22,000 येत्या 4 ते 5 वर्षामध्ये पाहायला भेटेल. कंपनीचे जर आपण फंडामेंटल बघितले तर कंपनीचे 80% पेक्षा जास्त काम कंपनीचं आउट ऑफ इंडिया चालतं. फक्त 15 ते 20% कंपनीचं काम इंडियामध्ये चालतं. त्याच्यामुळे इंडियन सपोर्टपेक्षा कंपनीला बाहेरच्या देशांमधून जास्त सपोर्ट आहे. बाहेरच्या ज्या इकॉनॉमी कंटिन्यू ग्रोथ करत आहेत, युरोपियन कंट्री असेल, अमेरिकन कंट्री किंवा नेदरलँड वगैरे अमेरिकन कंट्री ह्या ज्या ग्रोथ करत आहेत याचा डायरेक्ट इफेक्ट या कंपनीवरती आपल्याला पाहायला मिळतो. फंडामेंटल बघितले तर 63% होल्डिंग प्रमोटरकडे, 14% FIs, 2% DIs, 20% रिटेल ट्रेडरकडे आपल्याला पाहायला मिळते. कोरोनाच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारताने यांचे जे डोसेस होते ते मागवले होते. त्याच्यामुळे मागील क्वार्टरमध्ये मागील वर्षामध्ये आपल्याला 111 रुपये अर्निंग पर स्टॉक पाहायला मिळाला होता. यावेळी जर आपण बघितलं तर 108 रुपये आपल्याला अर्निंग पर स्टॉक आहे. 3 रुपयाने अर्निंग पर स्टॉक कमी झालेला आहे. जर आपण पर्सेंटेज वाईज बघितलं तर 2.5% अर्निंग पर स्टॉक कमी झालेला आहे. खूप मेजर डिफरन्स नाहीये, पण कंपनीचे जर आपण इतर सगळे व्हॅल्युएशन बघितले, कंपनीचे आपण इतर प्रोजेक्ट जर स्टडी केला तर आपल्याला कुठं ना कुठं ही कंपनी येत्या फ्युचरमध्ये 18 ते 20,000 येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण जे आता 10 स्टॉक पाहिले हे सर्व 10 स्टॉक आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरचे होते, जेणेकरून जर कोणाला लॉंग टर्म साठी जर पोर्टफोलिओ मॅनेज करायचा असेल तर आपण हे 10 स्टॉक त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. जर हे 10 कंपनी सोडून जर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची होल्डिंग असेल, कुठले स्टॉक असेल ज्याचे लेवल तुम्हाला मिळत नसेल, ज्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज असाल की स्टॉकला कॅरी करायचं की आहे त्या प्राइसला आपण एक्झिट व्हायचं, असं जर कन्फ्युजन असेल तर
तुम्ही मला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअपवरती, यूट्यूबवरती कमेंटमध्ये मला तुम्ही त्याचं नाव मेन्शन करू शकता. त्याच्यावरती मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण यूट्यूबवरती त्याचं व्हिडिओ बनवण्याचं किंवा पर्सनली आपण लेव्हल प्रोव्हाइड करण्याचं काम आपण त्यामध्ये करू. धन्यवाद.